झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे। दिल्लीतल्या अतिरेकी दडून बसलेल्या गेस्ट हाऊसचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। शुक्रवारी जामा मशिदीजवळच्या एका गेस्ट हाऊसमध्ये दडून बसलेल्या अतिरेक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर आज पोलिसांनी हे फुटेज माध्यमांना दिलं। पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार होळीच्या दिवशी 26/11 सारखा हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा कट होता। त्यासाठी अर्धा डझन अतिरेकी राजधानीत आले होते। मात्र पोलिसांनी गेस्ट हाऊसवर छापा टाकून हा कट उधळून लावला। असं असलं तरी अन्य आरोपी फरार असून ते दिल्लीतच दडून बसल्याचा पोलिसांना संशय आहे। हिजबुल मुजाहिदीनचे हे अतिरेकी असण्याची शक्यता आहे। अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी दिल्लीत मोठा अतिरेकी हल्ला करण्याचा कट या अतिरेक्यांनी आखला होता। 6 अतिरेकी अद्याप राजधानीत दडून बसले। अफजलच्या फाशीचा बदला घ्यायसाठी ते रक्तरंजित होळी खेळणार होते। आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, काय नेमकी माहिती आहे? सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलंय। जे फुटेज आले ते असं दाखवते की एक पर्यटक म्हणून एका व्यक्तीने जामा मस्जिदच्या जवळचे गेस्ट हाऊस आहे त्यामध्ये प्रवेश केला होता। 20 मार्चचं हे फुटेज पोलिसांनी दिलेलं आहे आणि या फुटेजमध्ये दिसते की हा माणूस पर्यटक म्हणून आला होता। त्याच्याकडे बॅग होती। त्या बॅगमध्ये AK-47 विस्फोटक आणि ग्रेनेड्स मिळाले होते। ज्या पद्धतीची माहिती येते आणि जसं आपण सांगतो की 26/11ला ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी अटक केला होता त्याच धर्तीवरचा दहशतवादी हल्ला दिल्लीमध्ये करण्याचा कट होता। होळीच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश नॉर्थ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते। तरी अशा वेळेला सणाच्या प्रसंगी गर्दीच्या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला ह्या पर्यटकाचं फुटेज मिळालेलं आहे। त्याबाबत सध्या शोध चालू आहे। पोलिसांनी हे फुटेज आजच रिलीज केलं। नक्की रश्मी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। दिल्ली पोलिसांनी हा अतिरेक्यांचा कट उधळून लावला असला तरी काही अतिरेकी हे दिल्लीतच दडून बसले असण्याची शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।